तुझी जी जनरेशन आहे, जेनझी ज्याला म्हटलं जातं, त्या जेनझीचे प्रश्न काय वाटतात तुला? कसं तुमच्यामधलं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं? काय तुम्ही जेव्हा बोलता, भेटता तेव्हा कशावरती बोलता? आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी भेटतात, आम्ही एकमेकांशी मित्र म्हणून बोलतो. तर कुठेतरी आपल्या राज्याचं जे राजकारण आहे, हे गलिच्छ होताना आपल्याला दिसून येतंय. तर ह्याच्यावरती बरीचशी चर्चा असते. त्यानंतर विद्यार्थी जे आहेत, बऱ्याच वेळेला ॲडमिशन भेटत नाही. MPSC, UPSCच्या परीक्षा असतील, ह्या लांबणीवरती जात आहेत. वय निघून जात आहेत मुलींचे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण कोणाची तरी म्हणजे MPSC, UPSCच्या एक्झाम्स एकदा वय निघून गेले की त्यांना पुन्हा देता येत नाही. तर त्यांचे पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत आणि आमची कायम चर्चा होत असते. त्यानंतर मुलींसाठी कुठेतरी शासनाने स्वसंरक्षणार्थ स्वतःहून शिबिरं कॉलेजमध्ये घेतली पाहिजे. म्हणजे आपण लाडक्या बहिणीचे पैसे म्हणतो, परंतु त्याच्याऐवजी स्वसंरक्षण महिलांना दिलं पाहिजे. अशा प्रकारे काही प्रश्न आमची चर्चा चालू असतात.